मित्रांनो, कालपासून एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे आणि तो व्हिडिओ आहे मित्रांनो होमगार्डचं. आणि खरंच असं वाटलं की बेरोजगारी सुद्धा एवढ्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे का? यालाच आता समाजातील एक बेरोजगारीचं वास्तव म्हणता येईल. मी तुम्हाला मित्रांनो तो व्हिडिओ दाखवणारच आहे. ओडिशातील संबलपूर येथून हे गंभीर वास्तव समोर येत आहे. मित्र हो, सध्याच्या घडीला प्रचंड प्रमाणात लोकसंख्या सुद्धा वाढलेली आहे आणि प्रत्येकालाच लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सरकारी नोकरी मिळेलच असे सांगता येत नाही. त्यामुळं ह्या स्पर्धेच्या युगामध्ये जर आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं असेल तर मित्रांनो खूप तयारी करावी लागेल. तो व्हिडिओ पाहून तरी तुम्ही विचार करा की बाबा ह्या स्पर्धेच्या युगामध्ये आपण कुठं टिकू शकतो का? त्या ठिकाणी फक्त होमगार्डच्या 187 जागा होत्या आणि त्या 187 जागेसाठी तब्बल 9,000 उमेदवार रिंगणात होते आणि या होमगार्डच्या भरती परीक्षेसाठी हवाई पट्टीलाच परीक्षेचं केंद्र बनवण्यात आलं होतं. माहितीनुसार 187 जागेसाठी तब्बल 9,000हून अधिक उमेदवार परीक्षेला बसले होते आणि या गर्दीमुळे भरती प्रक्रियेची प्रचंड प्रमाणात चर्चा सुद्धा होत आहे. पुढचा व्हिडिओ मित्रांनो आपण महाराष्ट्र होमगार्ड भरती संदर्भात बनवणार आहे, कारण की बऱ्याच मुलांचे प्रश्न होते की सर महाराष्ट्र होमगार्ड भरती यामधील बरेच जिल्हे राहिले आहेत, त्या जिल्ह्यांबद्दल जरा माहिती सांगा. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये होमगार्ड भरती ही पोलीस भरती झाल्यानंतर होणार आहे, त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहे. त्यामुळं आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा ऑन करून घ्या मित्रांनो.